येवला नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाण्याचे डॉक्टर शेफाली भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन. एस्केप गेट आणि ॲप्रोच चॅनलमुळे तिसऱ्याच दिवशी पूर्ण भरणार साठवण तलाव. येवला दिनांक 6 जून येवला शहरातील पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड डावा कालव्यातून आवर्तून सोडण्यात आले आहेत. या पाणी येवला साठवण तलावात दाखल झाले असून तलाव भरण्यास सुरुवात झाली आहे. या पाण्याचे आज डॉक्टर शेफाली भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहर अध्यक्ष दीपक लोणारी, समाधान जेजूरकर, भाऊसाहेब धनवटे, विकी बिवाल, सचिन सोनवणे, उपमुख्याधिकारी चंद्रकांत भोये, शहर अभियंता राजेंद्र सुतावणे, आस्थापना प्रमुख बाळासाहेब पारदे, स्वच्छता निरीक्षक पूनम भांबरे, लेखापाल किरण आहिरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप बोंडरे, कर निरीक्षक रोहित पगार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. येवला शहरात पाणीचा पुरवठा करणाऱ्या साठवण तलावात पूर्वी असलेल्या गेटमधून 120 क्युसेसने पाणी प्रवासास प्रवाहित होत होते. त्यामुळे तलावात भरण्यासाठी 8 दिवसापासून अधिक दिवस लागत होते. आता नवीन एस्केप गेट आणि ॲप्रोच चॅनलमुळे बनविल्यामुळे हे पाणी 270 क्युसेसचे वेगाने प्रवाहित होत असून हा तलाव भरण्यासाठी केवळ 3 दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे जलद गतीने पाणी पुरवठा होऊन शहराला मुबलक स्वरूपात पाणी पुरवठा होणार आहे. या संदर्भात या कार्यामुळे शहरातील जनता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे आभार व्यक्त करत आहेत आणि जनता बोलून दाखवत आहेत की भुजबळ साहेबांचे आम्ही ऋणी आहोत. येवला मतदारसंघावर खरंच साहेबांनी दाखवलेलं अतूट प्रेम हे कधीही विसरता कामा नये, आम्ही विसरणार नाहीत. भुजबळ साहेबांचे उपकार या तालुक्यावरती झालेले आहेत असंही नागरिक बोलून दाखवतात. आपण बघत आहात या चित्रामध्ये आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओची फीतमध्ये की आपला येवला शहरातील साठवण तलावात पाणी जलद गतीने साठवण होण्यासाठी आपल्या शहराला पाणी पुरवठा मिळण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. आपण बघत आहोत, आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत येवला येथील साठवण तलाव आणि या ठिकाणी शेफालीताई भुजबळ यांनी या ठिकाणी जलपूजन केलेलं आहे.